तर झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता समोर येतेय। जमीन गैरव्यवहारामध्ये पोलीस 275 जणांचे जबाब नोंदवणार आहे। तेजवानीला पॉवर ऑफ अटर्नी दिलेल्या वारसांचे जबाब नोंदवले जाणार आहेत आणि मूळ वारसांना काही मोबदला मिळालेला आहे का हे तपासणार आहेत। तर सोमवारी काही जणांचे जबाब नोंदवल्याची माहिती कळतेय आणि यामधल्या सर्वांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। त्यानुसार सोमवारी 10 ते 12 जण आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहिलेले होते। तर काय नेमक्या सगळ्या पुण्यामधल्या अपडेट्स आहेत आणि आज काय नेमक्या घडामोडींवर आपले लक्ष असणारे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी पुण्यातून चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर जोडले गेले। चंद्रकांत, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी झी 24 तासने हे प्रकरण उघडकीला आणले त्याबाबत घडतात। काल देखील आणि आज सुद्धा शीतल तेजवानी आणि त्याचबरोबर जबाब नोंदवणे, काय नेमक्या आज घडामोडी आहेत सगळ्या? या सगळ्या प्रकरणामध्ये जे झी 24 तासने मुनवत जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आणलंय, त्या प्रकरणामध्ये पोलीस अक्षरशः एवढी गुप्तता का पाळतात हे समजण्यापलीकडचं आहे। कारण एरवी प्रत्येक गोष्ट सांगणारे पोलीस डिपार्टमेंट या शीतल तेजवानीची चौकशी का लपवून ठेवतं, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इथं। कारण सर्वांना माहिती तीच मेन कल्प्रिट आहे। बरं, तिला बोलवतो एक साधा जबाब नोंदवला, नंतर लगेच सोडून दिलं आणि आता तिला परत आज निरोप दिलाय। ते येईल का नाही याबाबत स्वतः पोलीस अधिकारी साशंक आहेत। कारण तिचा जबाब नोंदवल्याची काल बातमी सगळी बाहेर आल्यानंतर ऑब्व्हियसली ते येणार का, कारण माध्यमांचा ससेमिरा ऑब्व्हियसली राहणार आहे, त्यामुळे ती येणार का हेच पाहायचं। आपणही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून पण दुसरे आणखीन एक अपडेट अशी आहे, या प्रकरणातली एक मिसिंग लिंक काल समोर आली। खरं तर यापूर्वीच त्याची कुणकुण होती। 24/20/5ला हा दस्त नोंदणी झाल्यानंतर 16/6/25ला तिथं ताबा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे। उमेश मोरे नावाच्या एजंटनी तिथं सेफ सिक्युरिटी एजन्सी नावाचे सिक्युरिटी तिथं पाठवले आणि तिथं आम्हाला ताबा हवा आहे असं तिथं जाऊन त्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, पण बॉटनिकल गार्डनच्या तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवलं। त्यानंतर रितसर 112 नंबरला तुपता ठाकूर नावाच्या वकिलांनी फोन केला की आम्हाला ताबा घ्यायचा, आम्हाला देत नाही, पोलिसांना तुम्ही इथं आम्हाला संरक्षण द्यावं, मग बंदोबस्त द्यावं। तिथं पोलीस गेले असते, त्यांनी सांगितलं तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत का। ते नंतर ही सगळं लवाजमा घेऊन पोलीस स्टेशनला गेले, मुंडवा पोलीस स्टेशनला त्या दिवशी, पण त्यांनी डॉक्युमेंट सादर केले नाही। नंतर पुढे सगळं प्रकरण थंड बसत्यात गेलं आणि अखेर झी 24 तासने सगळी बातमी समोर आल्यानंतर ही सगळं गोष्टी समोर आलेल्या आहेत। मुद्दा असा आहे याच्यामधला, आता अशोक बाबाजी गायकवाड काल बावधन पोलीस स्टेशनला त्याचा जबाब नोंदवून घेतला गेला। आता ही सगळी जी 272 लोक आहेत वतनदार, यांचं म्हणणं आहे की आम्हाला फसवलं गेलं या सगळ्या केसमध्ये। आम्ही या संदर्भात आता आमचे जबाब जरी घेतले जात असले तरी आमची फसवणूक झाली, त्याचं काय। त्यामुळे हे सगळी मंडळी अॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। अर्थात अजून त्याबाबत काही हालचाल दिसत नाहीये। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती, अपडेट्स पुण्यातले जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यातून होते।